रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 करण्यात आली. हे वाक्य बरोबर आहे, कारण की 1 एप्रिल 1935 साली RBIची स्थापना करण्यात आली आणि 1934च्या कायद्यानुसार भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर हे वाक्य चुकीचं आहे, कारण की 19 जुलै 1969 साली 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते आणि 15 एप्रिल 1980 साली 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर हे वाक्य चुकीचं आहे. जुलै 1955 स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. तर हे वाक्य बरोबर आहे. 1 जुलै 1955 साली स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि तिने इम्पेरियल बँकेची जागा घेतली आणि RBIचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे RBIचं जे मुख्य कार्यालय आहे 1937 पर्यंत कोलकाता येथे होते आणि नंतर RBIचं मुख्य कार्यालय हे मुंबई येथे शिफ्ट करण्यात आलं होतं. तर याच्यात आपल्याला विचारलेलं आहे वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. तर आपलं बी चुकीचं आहे. हे बी चुकीचं असल्यामुळं एक नंबरचा पर्याय आणि 2 नंबरचा पर्याय गेला आणि इथं तिसऱ्या पर्यायात जे आहे ए बरोबर आहे, पण ए नसल्यामुळं इथं तिसरा पर्याय कटतो आणि ACD म्हणजे आपलं उत्तर पाहिजे ACD म्हणजे 26चं 4.